आपलं स्वागत आहे 24/24 बातम्यामध्ये। मी अल्ताफ शेख, उस्मानाबाद धाराशिवहून। आपण आज आलेलो आहोत निवडणूक आयोगाच्या ठिकाणी, जिथं बॅलेट मशीनची सीलिंग चालू आहे, परंतु उमेदवारामध्ये काय संभ्रम निर्माण झालेला आहे। काल जेव्हा बॅलेट मशीनची सीलिंग चालू होती त्यावेळेस त्यांचा क्रमांक जो होता, काही जणांचा 1 नंबरवरती क्रमांक होता, तर काही जणांचा 2 नंबर किंवा 6 नंबर, परंतु आता जेव्हा फायनल सीलिंग करत आहेत तेव्हा त्यांचा क्रमांक बदलण्यात आलेला आहे, असा आक्षेप उमेदवारांकडून करण्यात येतोय। नेमका काय प्रकार आहे, निवडणूक आयोगाला विचारल्यानंतर ते लेखी देणार आहेत असे उत्तर देत आहेत, परंतु हा जो संभ्रम झालेला आहे, किंवा उमेदवारांनी काल डमी मशीनद्वारे मतदारांना आवाहन केलेलं आहे की आमचा जो क्रमांक होता तो क्रमांक 1 नंबर, ज्याचा 3 नंबर असेल 3 नंबर, परंतु आता हा क्रमांक बदलण्यात आलेला उमेदवाराचा। यावरती आता निवडणूक आयोग काय आक्षेप घेतो व याच्यावरती काय निर्णय देतो हे पाहण्यासारखे असेल। तरी आपण पाहूया की उमेदवारामध्ये नेमका काय संभ्रम झालेला आहे, तर त्याला त्यांचं जाणून घेऊया नेमका काय संभ्रम झाला आहे व मतदान यादी जो बॅलेट मशीन आहे त्याच्यावरती उमेदवारांचा क्रमांक का बदलण्यात आलेला आहे। चला भैयासोबत मग जाऊन बोलू त्याला अजून चला। हा दुसरं काय, त्याच्या दबाव पडणार, त्यांच्या दबावाला बळी पडणार, भरपूर पैसा खाल्लेला असणार आहे। ठीक आहे, बॅलेट मशीनची सीलिंग चालवली आहे, नेमका काय प्रकार घडलेला आहे, काय गोंधळ झाला नेमका? काल के नुसार आणि क नुसार, मराठी आणि इंग्लिश दोन्हीनुसार आपला 1 नंबरवर बटन होता नगराध्यक्षचा, तो बटन आज 2 नंबरला करण्यात आला। केनं जर घेतलं आणि क जर घेतलं तरी 1 नंबरलाच यायला पाहिजे। हे बटन 2 नंबरला नाही घेतलेत, आणि काही राजकीय पक्षाच्या दबावामुळं आणि सत्ताधाऱ्याच्या दबावामुळं हे काम करण्यात आलेलं आहे। निवडणूक आयोगाची जेव्हा अंतिम यादी फायनल झाली त्यावेळेस आपला नंबर किती नंबरवरती होता? 1 नंबरवर परवीन खलील कुरेशी यांचं नाव होता, नगराध्यक्ष। आता काय केलं, नगराध्यक्ष फक्त यांना नगराध्यक्ष बदलायचं होतं, त्याच हिशोबानं त्यांनी काय केलेत, पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच उमेदवाराचे खालीवरी केलेत सगळेच। म्हणजे अंतिम यादीवरती 1 नंबरवरती होता अंतिम आणि यादीवर पुन्हा 1 नंतर नंबर बॅलेट होता। मशीनवरती बदलण्यात आलं, आणि आता इथं मशीन पॅक करताना 2 नंबरवर टाकले झालाय। जर की आमचा प्रचार चालू आहे 1 नंबरचा, डेमो मशीन फिरवलं आणि अचानक डेमो मशीन फिरवलो आम्ही, आणि अचानक अशी घाबरलीत लोक ही की फट म्हणून आता आज काय केलंय, 2 नंबरला डिक्लेअर करून टाकलेत। काल जेव्हा सील करत होते किंवा काल जो यादी लिस्ट करत होती त्यावेळेस आपल्याकडे काय प्रूफ आहे का? आहे ना, सगळं पेपरला आहे, सगळ्यालाच आहे ना। डेमो मशीन फिरवली, सब डेमो मशीन फिरवली कालची। ठीक आहे, मग आता याच्यावरती आपण काय आक्षेप घेणार आहात आणि निवडणूक आयोगाला आपण काय सांगणार आहात याबद्दल? निवडणूक आयोगाला पाठपुरावा करू आणि दाद मागणार आहो मी, आणि त्यात ह्यांनी जी करायलेत ही दादागिरी झाली ना पूर्ण। यांचं जे आहे ना शहरातला आणि हुकुमशाही चालू आहे यांची, ही चालणार नाही ना। असं 1 दिवस वाढविलं, आणखीन ही काय वाढविलं, हे चेंज करत होतं म्हणून वाढविलं ना। मग आता मशीन पॅक झालेत का, सील केलेले आहेत का तुमच्या समोर? आता हा सील करायला त्यावरती आपण आक्षेप का घेतला नाही, थांबवलं का नाही त्यावेळेस आपण त्यांना? रात्रीतूनच केलेलं आहे की काय जर तुम्ही केलं तर यांच्या पुढे चालणार आहे का आपला? नेमका काय प्रकार घडलाय मशीन मध्ये? कालपर्यंत सर त्यांचं नियोजित त्यांचं झालं, नावानुसार मला रात्रीच माहित झालं हे. इनिशियल नुसार विषय होता, आज 8 नावानुसार आहे। फक्त मला एवढंच बोलायचंय की फक्त एका नावाला ही सगळेच बिल आहेत। ठीक आहे, नेमकं तुमचं काय मतदान कोणत्या याच्यामध्ये, प्रभागामध्ये? मी उमेदवार आहे, माझी मिसेस उमेदवार आहे, कोणता प्रभाग? प्रभाग क्रमांक 9 मधून। ठीक आहे, जेव्हा अंतिम यादी आली तेव्हा किती नंबरवरती होतं आपलं नाव? 3 नंबरला होतो, ठीक आहे, आता किती नंबरवर टाकलेलं 1 नंबरला आहे। आहे? 1 नंबरला। आम्ही डेमो मशीन फिरवलेत, आम्ही रातोरात प्रचार केलाय की आमचं 3 नंबरला बटन आहे, ठीक आहे, आणि बॅनर बसवलेत आमचे, प्रचार माईकवर चालू आहे, रिक्षा चालू आहेत की 3 नंबरला आमचं बटन आहे, आणि आज 1 नंबरला आले। ठीक आहे, मग यावरती आपण पुढे काय करणार आहात आता नेमकं? आम्ही दाद मागितली पण ही काय उत्तर देणार गेलेत ना व्यवस्थित, निवडणूक response देणार आयोगाकडे नाहीत। आपण काय पाठपुरावा करणार, पेपर वगैरे किंवा काय अर्ज वगैरे देणार आहात आता का? लोकशाही मार्गाने आम्ही जे काय करू शकतो ते करणार, पण मला वाटत नाही की ही काय ह्याच्यात काय बदल होईल। प्रचाराचा 1 दिवस का वाढवला मला सांगा तुम्ही? आतापर्यंत इतिहासात निवडणूक मतदानाच्या 1 दिवस आधी प्रचार बंद असतो, ह्याच वेळेस 1 दिवस वाढवलाय, रात्री 10 वाजेपर्यंत। आम्हाला गरज नव्हती, ह्यांना गरज आहे,
ह्यांच्याकडे मेसेज आलेत की आपण महाग आहोत आणि म्हणून ह्यांनी फक्त ह्यांच्यासाठी प्रचाराचा एक दिवस वाढवलाय. ह्यांना वेळ मिळावा